नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते व बारामती भाजपाचे मंडल अध्यक्ष प्रमोद तावरे अर्थातच ननू पाटील यांनी माळेगावच्या रणसंग्रामात उडी घेतली असून प्रभाग क्रमांक 14 मधून आपला वारू पुढे केलाय। त्यांनी आमच्याशी बोलताना आपण कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं ऐलान देखील केलंय। दरम्यान पक्षादेश व युती धर्माला सर्वोपरी मानणाऱ्या प्रमोद तावरे यांच्या संदर्भात अजित पवारांच्या पॅनल विरोधात लागणारं माळेगावातलं एकमेव सीट अशी पोस्ट व्हायरल झाली होती। मात्र त्यावर बोलताना आम्ही पक्षादेश व युती धर्म पाळणारी माणसं आहोत। लोकसभा, विधानसभा तसेच कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलो होतो। आजही पक्षादेशाप्रमाणेच आमची भूमिका आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही पक्षाच्या चिन्हावरच महायुतीत लढू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। त्यामुळे व्हायरल झालेल्या पोस्ट मधील हवा निघून गेली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं समोर आलंय। दरम्यान वेळ प्रसंगी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या 17 जागांवर लढण्याची तयारी देखील त्यांनी बोलून दाखवली आहे। चला तर तुम्हीच पहा नेमकं काय म्हणतायत प्रमोद तावरे अर्थातच ननू पाटील। नमस्कार। माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे। बऱ्यापैकी सर्वच प्रभागांमधून इच्छुक उमेदवारांचे चेहरे समोर आलेले आहेत। आपलाही एक इच्छुक उमेदवार म्हणून चेहरा आहे। पूर्वीपासून आपल्या घरामध्ये राजकारण राहिलेलं आहे। आपल्या धर्मपत्नी माळेगाव ग्रामपंचायतीला मावळत्या सदस्य होत्या आणि आता आपण आपल्या प्रभागाला सर्वसाधारण साठी राखीव आहे। आपण इच्छुक आहात, काय ध्येयधोरण काय राहणार आहेत आपली? सर्वप्रथम सर्व माळेगाव ग्रामस्थ यांना माझा विनम्र नमस्कार। प्रभाग 14 मध्ये धर्मानगर भाग असेल, यापूर्वी ग्रामपंचायत असताना मी कोट्यावधी रुपयाची कामे माझ्या पत्नीच्या माध्यमातून केलेली आहेत। या कामासाठी मला स्वर्गीय पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीजी बापट साहेब असतील, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब असतील, राज्यसभा खासदार माजी अमरजी साबळे असतील, या सर्वांनी मला कोट्यावधी रुपयाचा फंड दिला। यामुळेच मी धर्मानगर परिसरामध्ये विविध विकास कामे करू शकलो। उदाहरण द्यायचं म्हटलं तर रंगराबा रोड असेल तर रस्त्याकडे जाणारा, डॉक्टर बर्गे हॉस्पिटल लागून आहे तो रस्ता गेले कित्येक वर्षापासून तो वंचित होता, 25 वर्षापासून। तसेच धर्मानगर मधील अंतर्गत काँक्रीटीकरणाचे रस्ते असतील ते सुद्धा 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। वस्ती अंतर्गत रस्ते असतील, रंगराबा नगर मधील अंतर्गत रस्ते असतील, हे सर्व काँक्रीटीकरण 14 वित्त आयोगातून ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तसेच आता नवीन नगरपंचायत 3 वर्षापूर्वी स्थापन झाली, त्या कामी त्यावेळी मला आदरणीय राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी मला 2 कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिला। त्यापैकी 1 कोटी रुपये मी धर्मानगर या परिसरामध्ये विविध विकास कामे ड्रेनेज असतील, अंतर्गत रस्ते असतील, पारखी वस्ती अंतर्गत असेल, डोंबळे वस्ती अंतर्गत असेल, साईनगर असेल, या ठिकाणी रस्ते आणि ड्रेनेजची कामं मंजूर करून घेतलेली आहेत। तसेच वस्ती अंतर्गत जे ड्रेनेजचा जो विषय होता प्रलंबित, तिथे 40 लाख रुपये आपण फंड टाकलेला आहे, ते पण काम मंजूर झालेलं आहे। लवकर त्या कामाचं भूमिपूजन आम्ही करणार आहोत आचारसंहिता लागायच्या अगोदर। भारतीय जनता पार्टीचा बारामतीतला एक आदर्श चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। एकंदरीत आता संघटनात्मक काम कशी राहिली आणि काम करताना अनुभव कसा राहिला आपला? मी 2004 साली बूथ प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली। त्यावेळेस 2004 ला लोकसभेचे उमेदवार पृथ्वीराज बापू जाचक होते। त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2013-14 साली संघटन सरचिटणीस म्हणून जबाबदारी घेतली। त्यानंतर पुणे जिल्हा युवा मोर्चा सचिव म्हणून काम केलेलं आहे। परत 2 वर्ष 2022 पूर्वी मी माळेगाव शहराध्यक्षपद पण भूषवलेलं आहे। या कामाची दखल घेऊन मला भारतीय जनता पार्टीने 2 महिन्यापूर्वी जुलै महिन्यामध्ये बारामती विधानसभा पश्चिम मंडळ अध्यक्षपदी माझी नियुक्ती केलेली आहे। या नियुक्ती अंतर्गत 2 जिल्हा परिषद गट असतील, 4 पंचायत समिती गण असेल, माळेगाव नगर पंचायत हे असं माझ्याकडे कार्यक्षेत्र आहे। एकंदरीत आता मागील काळामध्ये जर आपला विचार केला गेला तर युती धर्म हा शब्द बऱ्यापैकी चर्चेत राहिला आणि आपण या युती धर्माचं पालन करीत आलेला आहात। लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, या काळामध्ये आपण युती धर्म पाळत अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये सहभागी झाला होता। आता आपण नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक आहात, युती धर्म पाळतील दादा? माळेगाव नगरपंचायत बाबत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा याबाबत चर्चा चालू आहे व या कामी महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि आगामी माळेगाव नगरपंचायत बाबत आमची भूमिका राहील।
मागील काळामध्ये बऱ्यापैकी सुटलेला बॅकलॉग भरून काढण्याचं काम आपण या परिसरात केलेलं आहे आणि नगरपंचायत स्थापनेनंतरही बऱ्यापैकी आपण या परिसरात विकास कामांसाठी प्रयत्नशील राहील. येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय धोरणं राहणार आहेत विकास संदर्भात? येणाऱ्या काळामध्ये समस्त माळेगावकर एक विकास कामासंदर्भात आज केंद्र सरकार असं राज्य सरकार असं कोट्यावधी फंड देते ते सर्वसामान्य लोकांच्या विकास कामापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत व प्रभाग 14 मध्ये ग्रामस्थांना एक आश्वासक चेहरा देण्याचं काम आम्ही जनता करेल यावेळी. मागील काळामध्ये ज्या राज्य सरकारच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या विभिन्न योजना असतील ह्या योजना राबवण्यासाठी देखील आपण खूप प्रयत्नशील राहिला आहात. त्या काळातला अनुभव सांगाल? सर्वात जास्त मी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला व शेकडो लाभार्थी योजनेतून मी केलेले आहेत. तसेच केंद्राची ई श्रम योजना असेल, आयुष्यमान भारत असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या माध्यमातून मी सुद्धा नगरपंचायत प्रशासनाकडून जास्तीत जास्त लोकांची कामं करून घेत आहे. शेवटचा एक प्रश्न असा आहे की माळेगाव निवडणुकीकरता आपण सज्ज झालेला आहातच, परंतु एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून देखील इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. दादा विचार करतील का हा एक प्रश्न आहे. मात्र असं न झाल्यास भूमिका नेमकी काय राहणार आहे आपली? आमची तयारी माळेगाव नगरपंचायतचे जे 17 प्रभाग आहेत व नगराध्यक्षपदी 18 उमेदवार, 18च्या 18 ठिकाणी आम्ही उमेदवार देऊ शकतो. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. पण राज्य पातळीवर ज्या काही सूचना येतील त्यानुसार आम्ही आगामी निर्णय घेणार आहोत. आणखीन एक चर्चेत असलेला प्रश्न असा आहे की आपण कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा होते. पक्षाचा एक अध्यक्ष या नात्याने कमळ हे चिन्ह माझं घराघरात पोहोचवण्याचं ध्येय आहे व महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अच्छा, येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून कमळाच्या चिन्हावर आपण निवडणूक. लोकसभेला आम्ही घड्याळ घराघरात पोहोचवलो, विधानसभेला आम्ही घड्याळ घराघरात पोहोचवलो, महायुतीचा धर्म पाळला. त्याचप्रमाणे महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भारतीय जनता पार्टीचा मान सन्मान राखावा एवढी विनंती आहे.